नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या विशेष घडामोडी. दिव्यांगत्व हे अडथळा नसून शक्ती, ज्ञान आणि क्षमता आहे. दिव्यांगांनी स्वतःला कमी न समजता आपल्या क्षमता ओळखून आत्मविश्वासाने प्रगती करावी, असं आवाहन जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी केलं. परभणी येथील क्रीडा संकुल या ठिकाणी आयोजित सक्षम परभणी जिल्हा दिव्यांग पोर्टलचा उद्घाटन सोहळा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते पार पडला. यावेळी ते बोलत होते. दिव्यांग कल्याणाच्या दिशेनं परभणी प्रशासनानं केलेला हा उपक्रम परभणी जिल्ह्यातील दिव्यांग सेवांच्या डिजिटल सुविधीकरणाचा महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे. पुढे बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले, दिव्यांग व्यक्तीने त्यांचे UDID कार्ड काढणे बंधनकारक आहे. तसेच दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 नुसार दिव्यांग व्यक्तीच्या विरोधात होणारा छळ, हिंसाचार आणि शोषण यापासून संरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे दिव्यांगाच्या प्रती सौजन्याची वागणूक असावी, परंतु कायद्याचा दुरुपयोग करू नये. तसेच सक्षम परभणी पोर्टलमुळे दिव्यांग बांधवांच्या योजनांचा लाभ मिळवण्यासाठी आता वारंवार सरकारी कार्यालयात येण्याची आवश्यकता राहणार नाही. सर्व माहिती आणि सेवा या एकाच ठिकाणी उपलब्ध होत असल्याने त्यांच्या जीवनात खऱ्या अर्थाने सुलभता निर्माण झाली आहे. यावेळी बोलताना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर रवींद्र चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नागेश लखमावर, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी RV चकोर, जिल्हा शिक्षणाधिकारी सविता बेरगे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी श्रीमती भोजने यांच्यासह विविध दिव्यांग संघटनांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी दिव्यांग विद्यार्थिनी श्रुती रोडगे आणि विद्यार्थी सोपान केराई यांनी आपले मनोगत व्यक्त केलं. हातावर रेषा नसल्या तरी आपण आपलं भाग्य स्वतः घडवणार, या श्रुतीच्या भाषणाला उपस्थितांनी दाद दिली. दोघांचा सत्कार यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. जागतिक दिव्यांग दिनानिमित्त परभणीत विविध कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर विजय गायकवाड यांनी महानगरपालिका कार्यालय या ठिकाणी दिव्यांग बांधवांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी संजय वाघमारे, सुरेश पाचपुंजे, बालाजी पौळ, गजानन दुधारे, अभिनंदन गुळवे, संतोष रगड, बालाजी खंदारे, भगवान मुलगीर आदी दिव्यांग बांधव उपस्थित होते. MGM विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर येथे पार पडलेल्या 39व्या आंतरविद्यापीठ सेंट्रल झोन युवक महोत्सवात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या संघानं यशस्वी कामगिरी करत सर्वसाधारण तृतीय विजेतेपद पटकावलं. यात ज्ञानोपासक महाविद्यालय परभणीचा विद्यार्थी वैभव शेळके याने लोकसंगीत या कलाप्रकारात सहभाग नोंदवला होता. या कला प्रकाराला सर्व द्वितीय पारितोषिक मिळाले असून त्याची चेन्नई येथे होणाऱ्या राष्ट्रीय युवक महोत्सवासाठी विद्यापीठाच्या संघात निवड झाली आहे. याबद्दल ज्ञानोपासक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शेख मोहम्मद बाबर यांनी त्याचे अभिनंदन केले. त्याच्या पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देखील देण्यात आल्या. नांदेड येथे झालेल्या ज्ञानतीर्थ युवक महोत्सवामध्ये महाविद्यालयाचे 18 विद्यार्थी सहभागी झाले होते. 21 कलाप्रकारामध्ये आपला सहभाग नोंदवत या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सादरीकरण केलं. यात वैभव शेळकेची स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या संघात लोकसंगीत या कलाप्रकारात निवड करण्यात आली होती. पुढेही त्याच्या सादरीकरणामुळे त्याची चेन्नई येथे होणाऱ्या राष्ट्रीय युवक महोत्सवात निवड झाली आहे. वैभव शेळकेच्या या निवडीबद्दल ज्ञानोपासक शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष ॲडव्होकेट गणेशराव दुधगावकर, सचिव डॉक्टर संध्याताई दुधगावकर, सहसचिव अभियंता समीर दुधगावकर, तसेच सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉक्टर भीमराव खाडे, प्राध्यापक डॉक्टर भास्कर गायकवाड, प्राध्यापक राहुल अपशेट्टी, प्राध्यापिका पूजा सपाटे या सर्वांनी या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं आहे. परभणी जिल्ह्यातील 7 नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी तसेच थेट अध्यक्षांच्या निवडीसाठी मंगळवार दिनांक 2 डिसेंबर रोजी मतदान शांततेत आणि सुरळीत पार पडलं. जिल्ह्यातील 272 मतदान केंद्रावर 93,231 पुरुष तर 87,064 महिला आणि इतर 8 असे एकूण 1,80,303 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. या मतदानाची मतमोजणी 21 डिसेंबर 2025 रोजी होणार आहे.
पूर्णा या ठिकाणी 70.34%, गंगाखेड येथे 71.84%, सेलू येथे 67.71%, पाथरे येथे 77.34%, मानवत येथे 73.59%, जिंतूर येथे 72.5%, सोनपेठ येथे 78.1% असे एकूण सरासरी 72.55% मतदान झालं. या सर्व मतदानाची मतमोजणी हे 21 डिसेंबर 2025 रोजी होणार आहे. परभणी शहर महापालिकेच्या बी रघुनाथ सभागृह या ठिकाणी 3 डिसेंबर रोजी स्वच्छ भारत अभियान 2 अंतर्गत क्षमता बांधणी उपक्रमांतर्गत प्रभाग समिती अच्या सफाई कर्मचाऱ्यांकरता कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मुख्य स्वच्छता अधिकारी करण गायकवाड, शहर समन्वयक तुराब खान, स्वच्छता निरीक्षक लक्ष्मण जोगदंड, कुणाल भार साखळे, प्रभाग समिती मुकादम आणि सफाई कर्मचारी यावेळी उपस्थित होते. सदर प्रशिक्षण आयुक्त तथा प्रशासक नितीन नार्वेकर यांच्या संकल्पनेतून आणि उपायुक्त प्रज्ञावंत कांबळे, विभाग प्रमुख मिर्झा तन्वीर बेग यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलं. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.